कधीही मंदिरात न गेलेली बाई एकदा मंदिरात जाते. देवाचं ऐश्वर्य आणि घरचं दारिद्र्य बघून तिला वाटतं, देव मला खरंच पावेल का? पैशाविना माझ्यासाठी धावेल का? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय, अहो राम, म्हणजे अख्ख्या वैकुंठाचा हरी कशाला जाईल तो उष्टी बोरं खायला शबरी म्हातारीच्या घरी? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय. अमृतावारा पाणी सोडून बसलाय कैलासाचा राणा, तो मिरवेल होय गळ्यात शूद्र सापाचा नजराणा? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय. कृष्णाकडे होता एवढा मोठा ससमंतक मणी, तो कशाला चोरड गवळ्याचं तूप आणि लोणी? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय. खंडेरायाच्या दारात सोन्या चांदीची नाणी, धनगराच्या बानूला केली असल वय नाणी राणी? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय. सावकार घालतोय त्याला सोन्याचं कडं, मग कशाला जाईल विठ्ठल राधायला जनाबाईकडं? काय बी बोलताय. देव म्हणे असा असतोय. देव कसा सोन्यात मडला की ग्वाड दिसतोय, तुमच्या शिळ्या भाकरीकडे बघून नाक मुरडेल बसल. पैशाशिवाय कोण देवाला पावतोय होय? अडल्या नडल्या गरिबासाठी धावतोय होय? देव श्रीमंताच्या गाभाऱ्यात असतो. गरिबाला रांगेतून फक्त मंदिरातून कळसच दिसतो. आता पुन्हा सांगू नका. देव म्हणे असा असतोय. कधीही मंदिरात न गेलेली बाई वारकरी निघाला वारीसाठी एकदा मंदिरात जाते. देवाचं ऐश्वर्य आणि आपल्या घरचं 18 वर्षे दारिद्र्य बघून देव मला खरंच पावेल का? 18 वर्षे शास्त्रपुराणे असे आम्ही ब्राह्मण, आमच्या हाताने देव जेवला नाही. शेंबड्या